नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा जो व्हिडिओ आहे तो त्रिपुरारी पौर्णिमा याबद्दलचा असणार आहे। या दिवशी आपणास माहिती असेल की भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करून विजय प्राप्त केला होता आणि या विजयाचे प्रतीक म्हणून आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 750 वाती या आपण त्यांच्या प्रतीक म्हणून आपण जाळत असतो। आता या 750 वाती आपण कुठे, कधी, कशा प्रकारे आपल्याला त्या जाळायच्या आहेत, सोबतच आपल्याला जो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण 750 वाती जे आपण जाळणार आहोत त्यावरती सेवा कुठल्या करायच्या आहेत, जो काही आपण त्या वाती लावणार आहोत 750, तर त्या तुपाच्या की तेलाच्या लावायच्या आहेत आणि यासोबतच त्या वाती जळाल्यानंतर त्या ज्या वातींची राख तयार होईल, शेवटी ती राखेचा एक आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे। मुळात ही संपूर्ण त्रिपुरारी पौर्णिमा हा जो दिवस आहे आपल्याला कसा साजरा करायचा आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पौर्णिमा तिथी कधी चालू होत आहे आणि ती कधी समाप्त होत आहे। तर येत्या 5 नोव्हेंबर बुधवार या दिवशी गुरु नानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, तुलसी विवाह समाप्ती आणि आपणास माहिती आहे की देव दिवाळी सुद्धा या दिवशी असते। म्हणजेच आपली देव दिवाळीपर्यंत आपली दिवाळी खरी असते आणि देव दिवाळीपर्यंतच आपण आपल्या घरामध्ये जे काही आकाश कंदील लावलेले असतात, दिवे आपण जे लावतो दिवाळीच्या सणामध्ये, ते देव दिवाळीपर्यंत आपल्याला हे लावायचे असतात। तसेच या दिवशी आपली पौर्णिमा तिथी सुद्धा असणार आहे आणि या दिवशी कार्तिक स्नान समाप्ती सुद्धा असणार आहे आणि या दिवशीच आपल्याला कार्तिक स्वामींचं वर्षातून एकदा दर्शन सुद्धा भेटणार आहे, ते सुद्धा सर्वांनी या दिवशी घ्यायचं आहे। तसेच 4 नोव्हेंबरला मंगळवारी ज्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे त्या दिवशी रात्री 10:37 आपली पौर्णिमा तिथी ही सुरू होणार आहे आणि ती 5 नोव्हेंबरला बुधवारी पौर्णिमा समाप्ती ही सायंकाळी 6:49 पर्यंत असणार आहे। तर जे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करतात तर त्यांनी पूजन आपल्याला 5 तारखेला म्हणजे 5 नोव्हेंबरला बुधवारीच करायचं आहे। सोबत ज्यांना कोणाला पौर्णिमेचा उपवास असतो प्रत्येक महिन्याला तर त्यांनी सुद्धा 5 नोव्हेंबरलाच आपल्याला पौर्णिमेचा उपवास हा करायचा आहे। आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, सगळ्यात पहिले सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे। तसं पाहिलं तर सूर्याला अर्घ्य हे रोजच दिलं पाहिजे। आता पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे, उंबरठा देखील पुसून घ्यायचा आहे, उंबरठ्याला देखील हळदीचं लेपन करायचं आहे आणि यानंतर देवांना आंघोळ देखील घालायची आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेव यांच्या शिवलिंगाची आपल्याला विशेष अशी पूजा देखील करायची आहे। बघा, शिवलिंग स्वरूपात किंवा तुमच्या जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या। मंदिरात देखील आपल्याला शुद्ध जलाने म्हणजे शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे, याला जलाभिषेक असं म्हणतात किंवा पंचामृताने देखील अभिषेक तुम्ही करू शकता। अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा जप देखील करा, तुम्ही युट्यूबवर लावा, चालेल। आता महादेवाच्या पिंडींना भस्म, पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करा, धूप, दीप, दिवा यांनी तुम्हाला ओवाळायचं आहे आणि या त्रिपुरारी पौर्णिमेचा एकच दिवस असा आहे की आपण महादेवांच्या पिंडीवर म्हणजे या शिवलिंगाला तुळस देखील अर्पण करू शकता। आता बघा, सगळ्यात पहिले म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी संध्याकाळपासून आपण रात्रीपर्यंत दिवे वगैरे लावतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा असतो। बघा, याच्यावर मी दुसरा व्हिडिओ देखील येणार आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही सविस्तर पहा। बघा, हा दिवस भगवान शिवशंकरांचा विजयाचं प्रतीक म्हणून हा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 750 वाती, ज्याला त्रिपुरारी वात म्हटलं जातं, तर ती वात पेटवली जात असते। आता ही वात कुठे पेटवली जाते तर भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये ही वात पेटवली जात असते किंवा वात लावली जात असते। सोबतच जर तुमच्या घराजवळ महादेवांचं मंदिर नसेल, मठ नसेल स्वामींचा, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ही त्रिपुरारी वात तुम्ही पेटवू शकता। त्रिपुरारी वात असते कशी तर ते तुम्हाला प्रथम सांगते। बघा, या वातीमध्ये आपल्याला फुलवाती घ्यायच्या नसतात, जे आपण तुपामध्ये लावतो त्या। मग आपल्याला कोणत्या वाती घ्यायच्या असतात तर बघा, आपण रोज नेहमी जी एक सरळ वात बनवतो आणि त्याची दुहेरी वात बनवतो तिला आपण जोड वात म्हणतो।
तर ही जोड वात न बनवता फक्त आपल्याला सरळ वाती बनवायची आहे, जी आपण नेहमी बनवतो आणि अशा वाती आपल्याला 750 वाती घ्यायच्या आहेत. याचा एक बंडल बनवायचा आहे. बघा, हा बंडल तुम्हाला एखाद्या धार्मिक दुकानात सुद्धा मिळून जाईल. जर घरच्या घरी बनवायचा असेल तर तुम्हाला छोट्या तुम्ही 750 वाती बनवू शकता. पण ज्यांना 750 वाती बनवणे शक्य नाही त्यांनी 105 वाती देखील लावू शकता किंवा 250 देखील वातीचा बंडल करून लावू शकता. म्हणजे याचा एकत्रित बंडल बनवून लावू शकता. किंवा त्यांना हेही शक्य नाही, त्यांनी जेवढे शक्य होईल तेवढ्या वाती आपल्या घरामध्ये, दारामध्ये, गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये, टेरिसवर, अंधाऱ्या जागी, अंगणात, तुळशीजवळ लावाव्या. आता हे तुम्हाला कळालं असेल. आता ज्या वाती आहेत तुम्हाला कशामध्ये भिजवून लावायच्या ते देखील सांगते. तर तुम्हाला ह्या वाती शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून तुम्हाला त्या दिवशी लावायच्या आहेत. तेलामध्ये नाही, शुद्ध गाईचं तूप. जर तुमच्या घरामध्ये तूप काढलेलं असेल, ज्याला विटाळाचा हात वगैरे लागला नसेल, किंवा विकतचं तूप देखील तुम्ही घेऊन या वाती लावू शकता. गाईच्या तुपामध्ये या वाती आधीच भिजवून ठेवायच्या आहेत अगोदर. म्हणजे समजा आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी या वाती लावणार असतो, मग तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी या वाती तूप टाकून भिजत ठेवा, किंवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या सकाळी जरी तूप टाकून या वाती भिजत ठेवल्या तरी देखील चालतील, जेणेकरून त्या व्यवस्थित चांगल्या भिजल्या जातील. आणि संध्याकाळी बघा, या वाती जेव्हा लावायच्या आहेत तेव्हा तुम्ही 6:30 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही या वाती मंदिरामध्ये किंवा घरामध्ये तुम्ही या पेटवू शकता, लावू शकता. म्हणजेच या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. आता या वाती कशामध्ये लावायच्या, तर एक मोठी पंती घ्या. त्या मोठ्या पंतीमध्ये तुम्हाला ही तुपात भिजवलेली वात ही ठेवायची आहे आणि ती तुम्हाला त्याच्यामध्ये प्रज्वलित करायची आहे. आता ही जी वात प्रज्वलित करायची आहे ती कशाने, तर डायरेक्ट तुम्हाला माचीसने तुम्हाला पेटवायची आहे का, तर नाही. जर तुम्ही घरामध्ये ही वात प्रज्वलित करणार असाल 750 वाती किंवा 105 वाती किंवा 250 वाती, तर तुम्हाला ही वात जे देवघरामध्ये दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्यावरूनच आपल्याला ही वात प्रज्वलित करायची आहे. आता जे मंदिरामध्ये लावणार आहेत त्यांनी काय करायचं, ऑलरेडी बघा तिथे जवळपास कुठेतरी एक दिवा प्रज्वलित असतोच आपल्या मंदिरामध्ये, तर त्या दिव्याने तुम्हाला ही वात प्रज्वलित करायची आहे. माचीच्या काडीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेची वात ही प्रज्वलित करायची नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता अजून एक गोष्ट सांगेल, ज्यांना कोणाला खरं 750 वाती भेटणार नाही आहेत किंवा कुठलीच वात भेटणार नाही आहे किंवा ज्यांना शक्यच नाही आहे त्यांनी काय करायचं, किंवा ज्यांना मंदिरात जाणं सुद्धा शक्य नसेल त्यांनी काय करायचं, तर या दिवशी घरामध्ये तुम्ही विषम संख्येमध्ये दिवे त्या दिवशी प्रज्वलित करा. आणि मी तुम्हाला वरती सांगितलेलंच आहे की ही दिवे आपल्याला कुठे कुठे प्रज्वलित करायचे आहे. जसे आपण दिवाळीला लावतो त्याचप्रमाणे तुम्ही सर्व घरांमध्ये दिवे प्रज्वलित करा आणि फक्त त्या दिवशी सेवा करा आणि घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवे लावा तरी सुद्धा चालेल. मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही विषम संख्येमध्ये दिवे घेऊन, सर्व काही तूप वगैरे घेऊन जा, सगळ्या काही वाती वगैरे घेऊन जा सोबत आणि तिथे जाऊन तुम्ही हे दिवे विषम संख्येमध्ये प्रज्वलित करावे. बघा, आपल्याला फक्त 750 वाती लावायच्या आहेत, पण वाती लावल्यानंतर आपल्याला तिथे बसून सेवा देखील करायची आहे. या दिवशी सेवेला जास्त महत्व आहे. नाहीतर आपण या वाती घेतल्या, 750 वाती घेतल्या, तुपात भिजवल्या, मोठ्या पंतीमध्ये त्या प्रज्वलित केल्या असं नाही. ही वात प्रज्वलित केल्यानंतर ती वात पूर्ण शांत होईपर्यंत आपल्याला त्याच्यावरती सेवा करायच्या आहेत. या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. जोपर्यंत वात प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही सेवा करावी. आता याच्यावर सेवा कुठली करायची ते देखील तुम्हाला सविस्तर सांगते. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, जर तुमच्याकडे शिवलीला अमृत पोथी असेल आणि त्यातला 11वा अध्याय तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तो पठण त्या दिवशी करायचा आहे. दिव्यासमोर बसून ही सेवा, प्रथम सेवा आपल्याला करायची आहे. या दिवशी ती वात प्रज्वलित असताना तुम्हाला काळ भैरव स्तोत्र तुम्हाला एक वेळेस देखील पठण करायचं आहे. आता ही दुसरी सेवा झाली. त्यानंतर तिसरी सेवा आहे ती म्हणजे काय, तुम्हाला या दिवशी महामृत्युंजय मंत्राची एक माळ 108 वेळेस तुम्हाला पठण करायचे आहे, ती वात प्रज्वलित असेपर्यंत. आता चौथं काय, तर तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर शिव अष्टोत्तर नामावली सुद्धा पठण करायचे आहे. नंतर जे भगवान शंकरांचे जे काही मंत्र स्तोत्र आहेत, जे काही सर्व काही तुम्हाला ती वात प्रज्वलित आहे
तोपर्यंत हात जोडून मनोभावे श्रद्धेने तुम्हाला पठण करायचं आहे। तसेच जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील तुम्हाला पठण करायचं आहे। तर आपल्याला फक्त दिवे लावायचे नाही तर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे। दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथे बसायचं, बसायला बसकर देखील घ्यायचा आहे आणि आपण त्या सर्व सेवा तिथे दिव्यासमोर बसून पठण करायचे आहेत हात जोडून। तुम्हाला ज्यांना कुठलेच मंत्र स्तोत्र पठण करता येत नसेल त्यांनी ओम नमः शिवाय म्हणून तुम्ही 108 वेळेस ती वात प्रज्वलित आहे आणि शांत होईपर्यंत जर पठण केलं तर अतिशय उत्तम। पण तुम्हाला सेवेला खूप महत्त्व द्यायचं आहे, नक्की सेवा करायची आहे। त्यानंतर बघा, जेव्हा दिवा पूर्णपणे शांत होतो पण वातीमध्ये थोडीफार अग्नी हा तेवत असतो तर काय करायचं, त्यावेळेस तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं वाटीमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला एक फूल बुडवायचं आहे आणि त्या दुधामध्ये, आणि ते फूल बुडवल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते दूध जे आहे ते फुलाने शिंपडायचं आहे आणि त्यावेळेस म्हणायचं आहे शांती शांती शांती, आणि ते शिंपल्यानंतर ती वात पूर्णपणे शांत होईल। आता त्या वातीची जी काही राख तयार झालेली आहे त्या राखीचं आपल्याला काय करायचं आहे, तर ती जी राख आहे ती त्रिपुरासुराचं वध केल्याचं एक प्रतीक आहे, अग्नी म्हणून ते प्रतीक आहे। 750 वाती लावल्या जातात तर आपल्याला काय करायचं आहे, तर ती जी राख आहे त्या वातीची, तर ती राख थोडीशी हातात घ्यायची आणि आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये जो काही शिवलिंग स्वरूपात आपले भगवान शंकरांची आपण पूजा करतो तर त्या शिवलिंगाला आपल्याला तो भस्म म्हणजे ती राख जी आहे ती आपल्या 3 बोटांनी आपल्याला त्यांना लावायची आहे। बघा, हे मी आपल्या मनाने सांगत नाही आहे तर आपल्याला पोथीमध्ये म्हणजेच आपल्या सेवेत सांगितलेलं आहे। आणि उरलेला जो भस्म आहे, जी राख आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता। मंदिरात सेवा जर तुम्ही ही केली असेल तर मंदिरामध्ये निर्माल्यामध्ये ही जी राख आहे तर ती विसर्जित करू शकता। आता या दिवशी आपली दिवाळीची समाप्ती देखील होत असते आणि या दिवशी कार्तिक स्वामी पूजन सुद्धा आहे, म्हणजेच काय, वर्षातून एकदाच कार्तिक स्वामी दर्शन जे आहे तर ती महिला घेऊ शकतात। वर्षातूनच हा एकच दिवस आहे कार्तिक स्वामी दर्शन, म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीच, त्या दिवशीच फक्त महिला पुरुष सगळे लहान मुलं मुली सर्वजण हे कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेऊ शकतात। तसेच बघा, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर आहे आणि त्यामुळे 2 मोर पिसांचा आपल्याला उपाय सुद्धा या पौर्णिमेला करायचा आहे। कार्तिक स्वामींना 2 मोरांचं पीस अर्पण करायचं आहे आणि त्यांच्या चरणाशी स्पर्श करून ते अर्पण करा। मनापासून स्वामींना आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे आणि त्यातला 1 मोरपीस जो आहे तो स्वामींच्या तिथे चरणावर व्हायचा आहे आणि 1 मोरपीस तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा घराच्या दक्षिण भिंतीला किंवा मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये तुम्हाला तो लावायचा आहे। यामुळे खूप चांगला फायदा होतो, मुलांची त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होत असते, तर हे त्या मागचं कारण आहे। या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशीची पानं देखील तोडायची नाहीत। त्यानंतर या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। यानंतर कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला मांस, अंडी, कांदा, लसूण या कुठल्याच वस्तूचं सेवन करायचं नाही आणि यानंतर या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण वगैरे होऊन देऊ नका। असे केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात। घरामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा, तसेच ज्येष्ठांचा आदर करावा आणि या दिवशी आपल्याला गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म करायचा आहे। जर शक्य नसेल तर किमान मुक्या प्राण्यांना, कुत्र्याला आपल्याला या दिवशी आवर्जून काहीतरी बिस्किट म्हणा, चपाती म्हणा आवर्जून खायला घालायचे आहे। तसेच या दिवशी दिवसा झोपू नये। तसेच या दिवशी जर तुम्ही दान केलं ना तर आपले पित्र हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि दान हे अमुक एकच दिवशी केलं पाहिजे आणि त्या दिवसाला देखील तितकंच महत्त्व असतं। तर असा हा त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, नक्की तुम्ही साजरी करा, सांगितल्याप्रमाणे सेवा करा, उपाय करा, 100% तुम्हाला त्याचा आयुष्यामध्ये खूप फायदा होईल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।